आता म्हटलं वरवरचे कपडे तर रोजच धुणं चालू आहे. रोजच धुणं चालू आहे म्हटलं. पण तरी तरी काय कपडेचा गयाटा होई हा. हा आता चांगली चांगली मशीन दुरुस्त होऊन राहिली होती म्हटलं, तर आतेबाईनं आळा आणला. आळा आणण्यासाठी एवढे पैसे लागते, तेवढे पैसे लागते. तेवढ्या पैशाची जर मोलकरणी सांगितली म्हटलं तर ठेचून घेते तेवढे पैसे. तर कशी मशीन दुरुस्त झाली असती, कमीत कमी जरा हाताला आराम तरी राहिला असता. दिवसभर करू करू म्हटलं हातनी ना हात दुखून जाऊन राहिले. असं वाटून राहिलं का अजून दुखणं येतं काय मला काम करू करू. आता सांगू तरी कोणाला. पिऊजीला 2 वेळा म्हटलं का मशीनीचं काय करता का नाही करत दुरुस्त. पण तेही काही कानावर घेतलं नाही. हो 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 करून राहिले. त्याचंही म्हणणे आहे का काय मी दुरुस्त करायसाठी, का तेही वाटून राहिलं का अजून माझे हाल झाले पाहिजे बा म्हणून. मला तर वाटून राहिलं होतं कमीत कमी जाऊ दे बा, नवरा तर माझ्यासोबत आहे. पण म्हटलं पिऊची हो हो करते पण काहीच करत नाही. त्याला म्हटलं दुरुस्त करता का नाही करत, तर म्हणे नाही म्हणे, लय पैसे लागून राहिले म्हणे मशीनले म्हणे. काय माहित आता काय करते तर. अरे राधिका विचार करत बसली वाटते है ना. कपडेचं टेन्शन येऊन राहिलं असून तिले. आता धुवाची लय मोठी आहे ना म्हणते, तिने पुनम चादरा गिदरा करून ठेवल्या म्हणते. आता काय करून ती तिचा जीव होय दिवसभर करन तर तिचा जीव कुठं राहील. पण हे काय सध्या इले नाही का असंच म्हणतो, सध्या इले असंच म्हणतो, बाबासोबत बोलतो. नाही करून राहिलं म्हणून पुराणी मशीन दुरुस्त तर पाहू म्हणून आपण नवीनच घेऊन घेऊ म्हणून. बाबासोबत बोलून पाय तुम्ही. पण हे राधिका कायचा विचार करून राहिली, इले विचारून घेतो ना. कपडेचाच करून राहिले असून दुसरं कायचा करणार आहे. बरं हिच्यासोबतच बोलतो मी पहिले. राधिका. अरे पिऊची बोला ना, काय झालं? नाश्ता केला का तुम्ही? हो हो केला ना, नाश्ता किस्ता सगळं केला. पूनमनं दिला नाश्ता. पण मी म्हणून राहिलो इथं कोण बसलं अशी चेहरा उतरून. काय झालं तुला आता, कोण तब्येत बरोबर नाही वाटून राहिली का तुझी? काय हो पिऊची किती टेन्शन येऊन राहिल्या कपडेचं म्हटलं. मी तब्येत अजून पहिल्यासारखी होऊन जाईल एवढं काम करू करू. सकाळी उठतो तेव्हापासून काम करतो म्हटलं तर संध्याकाळ होईपर्यंत. आणि हे काम काही खतम व्हायचं नावच नाही घेऊन राहिले. तुम्हाला म्हणून राहिली का तेवढी मशीन दुरुस्त करून द्या म्हणून. कमीत कमी हे कपडेचं तरी मग टेन्शन एक कमी होऊन जाते. एवढाले भारी कपडे ते पूनमले धुवावला ते वरवरचे धुवून घेते हलके फुलके. आणि जाळे जुळे एवढे मोठे ठेवून देते. मग ते मलाच घासा लागते. आता काय करू मी. माझा जीव होय, माझा जीव थकल्यासारखा होऊन राहिला आता काम करू करू. काय म्हटलं होतं तुम्ही? बोलले का तुम्ही मामाच्या सोबत? नाहीच म्हणून राहिले का ते दुरुस्त करायचं? अहो राधिका त्याला लय पैसे लागते. सारा जंग लागून गेला म्हणते. उंदराईनं म्हणते सारेचे सारे वायरे कापून खूप करून ठेवून दिले. मग त्याला दुरुस्त करून काही फायदाच नाही आहे ना. पण आपण दुरुस्त केलंय, त्याच्यात दुसरं सामान टाकलंय आणि काय गॅरंटी आहे ते चालणच म्हणून. कारण की त्याचं पूर्ण जंग लागून गेलं ना त्याला. काही गॅरंटी नाही आहे त्याची. मग फालतूच पैसा बर्बाद होईल. बरं तू काही विचार नको करू, काढून मी काही ना काही उपाय काढतो. राहू दे ते कपडे तसेच राहू दे, धू घेऊ नको. काय तुम्ही नाही जमलं काही तर सांगून देऊ, एखाद्या बैले सांगून देऊ धुवा घ्यायसाठी. तू काही एवढं डोक्यावर लोट नको घेऊ आणि अशी चेहरा उतरून नको बसू. चल बरं माझ्या टिफिन बांधून दे तू. पॅक करून दे. मी पाहतो, बाबासोबत बोलतो मी. बरं करून देतो ना मी, थांबा. हे गोष्ट राधिका बरोबरच बोलून राहिली. तिच्या दिवाच्या पलीकडे कामं झाले असन म्हणूनच ते म्हणून राहिली मशीन दुरुस्त करून द्या. आणि ते एवढ्या दिवसाची नाही बोलली ते. मग आता लय कामं झाले ना, माणसं वाढून राहिले घरातले, कामं तर वाढणारच आहे. पूनम वाढली, मोठे आहे सध्या घरात. एक माणूसच जास्त झाला घरात तर किती कामं निघते म्हटलं. आणि करणारे दोघी आहे, पण ते पूनम काही जास्त काही करत नाही. इकडे तिकडे केलं हलकं फुलकं काम का सोडून देते. तिच्या अंगावर सारं पाहा लागन काही ना काही. त्या अंकायला बोलून काही फायदा नाही आहे. तो काही कमावता आहे काय? नाही तर म्हटलं तिघाचे पैसे जमा केले असते आणि मशीन घेऊन आलो असतो नवीनच. त्याला दुरुस्त करायला काही पुरत नाही म्हणते. पण बोलतो मी बाबासोबत बोलतो, बाबा काय म्हणते तर. आता पुराणी दुरुस्त नाही करत तर मला नवीन घेऊन येऊ आपण म्हणून ते मशीन. आता बोलून पाहतो बाबाले काय म्हणते. बाई कसं झालं या रुपयाच्या बाबाले. तरी तेले म्हणून राहिली मी का जास्त टेन्शन नका घेऊ एवढं टेन्शन. पण काय करन ते सांगेन इथे. आणि टेन्शन घेतच असेल मनात. काय झालं काय नाही बाई, एकदम धडकीनेच पडून गेले. बोलून नाही राहिले, चालून नाही राहिले. ते तर बरं झालं पप्पा, आजूबाजूचे लोक चांगले होते म्हटलं. आपल्या गावाचे लोक चांगले आहे पप्पा. तिथे त्याच्या आना म्हटलं कमीत कमी लवकर गाडी आली आणि बसूनही आलो पप्पा गाडीत. नाही तर काय माहित काय झालं असतं रुपयाच्या बाबाले काय नाही. बाबाची तब्येत एकदम नाजूक आहे म्हणते. माझं आताच बोलणं झालं डॉक्टरांसोबत. पण आईले मी सांगू शकत नाही. आई तर पहिलेच हवडा बनायची आहे. आईले तर पहिलेच टेन्शन येऊन गेलं बाबाचं. कसं करू मी एकटी? इकडे जाऊ का तिकडे जाऊ, कोणाला सांभाळू? स्वतः सांभाळणं कठीण होऊन राहिलं मला तर. बाबाचे हाल पाहावला नाही जात. कसं करू मी? बाबाला टाकलं आता ICU मध्ये साईन घेऊन घेतले. आता काय करू? पण आईले तर सांभाळाच लागल. मी नाही सांभाळन तर कोण सांभाळन मग? आई
रुंजून काय म्हणे हो बाई डॉक्टर? हां काय म्हणे? बरोबर काय ना म्हणे तब्येत म्हणे? काय झालं तेले? चक्कर बिक्कर आले असेल तेले आहे ना? मी म्हणूनच राहिली ना, जेवण खाऊन बरोबर नाही करून राहिले ते. चक्कर बिक्कर आले असेल तेले म्हणूनच धडकीने पडले ते. काय म्हणे ते डॉक्टर काय म्हणे? येऊ देते का म्हणते भेटायला येऊ देते का म्हणते अंदर? नाही आई, सध्या ना बाबा ICU मध्ये आहे. काय बोलून राहिले तू? ICU मध्ये? काऊन ते बाबाची तब्येत जास्त झाली काय? रुंजून सांग ना रुंजून, काय झालं ते बाबाले? ते बाबा तर फक्त पडलेच होते. काय झालं रुंजून ICU मध्ये ठेवासाठी? काय झालं रुंजून सांग ना. ते बाबाची तब्येत जास्त झाली काय? नाही आई, जास्त नाही झाली. ते नाही काय, ते चेकअपसाठी नेलंच असते म्हणते. सध्या ते म्हणजे तेले शुद्धीवर नाही आहे ना ते बाबा शुद्धीवर नाही आहे ना, त्याच्यानं ठेवलं तेले ICU मध्ये. ठेवून म्हणे एखादा दिवस ठेवून म्हणे, माहीत पडते ना मग. तू चिंता नको करू, सगळं बरोबर होईल म्हटलं, सगळं व्यवस्थित होईल. बस आराम कर. तू लोट नको घेऊ बाई. काय करू, मला तर काही समजूनच नाही राहिलं काय करू आणि काय नाही. तुला सांभाळू का स्वतःला सांभाळू का तुझ्या बाबाला पाहू? कावर रुंजून, रुपयाला सांगितलं काय? रुपयाला सांगून द्यायला पाहिजे होतं ना. आई काय सांगू मी त्याले? त्याला समजत नाही काय? आता वेगळा निघाला तर एखादा चक्कर घरचा मारावं म्हणून. का नुसतं बायकोच्या मांग पूर्ण जीवन बरबाद करून टाकते तो. बाबाची तेवढी तब्येत खराब आहे, तो वेगळा निघाला होता म्हटलं तेव्हापासून बाबाची तब्येत खराब आहे. त्याला माहित होतं ना सगळं काही. सगळं काही माहित आहे म्हटलं त्याला का बाबाची तब्येत बरोबर नाही आहे. तरी बाबा वावरचे सांभाळून राहिले होते, घरही सांभाळून राहिले. ते तर बरं झालं का दुकान मी सांभाळली, नाही तर बाबानं काय केलं असतं. त्याला म्हटलं घरादाराची काही फिकर नाही आहे, काहीच फिकर नाही आहे ना, तुमची फिकर आहे. त्याला फिकर राहिली असती ना तर तो एखादा चक्कर तरी आला असता. पाहाले का काय झालं काय नाही. माहीतच नसतं झालं काय त्याला. माहीत नसतं झालं काय. एवढे लोक जमले होते, त्याला सांगितलंच नसून काय कोण. पण त्याला नाही का असं वाटते का त्याला काही लेणं देणंच नाही आपल्यासोबत. खरंच आई, काऊन असं झालं, तो किती बदलून गेला तो आई. देवाले एवढ्या नवसानं एक पोरग मागितलं होतं. का देव मला एखादं पोरग दे रे. पण ते पोरग जर मायबापाच्या दुःखसुखातच नाही तर काय कामाचं ते पोरग. एवढ्या दिवसाचा वेगळा निघाला पण एक चक्कर नाही मारला त्यानं, एकही चक्कर नाही. देव बाबानं किती वेळा आठवण काढली. का झाली चूक माझ्याकडून. येऊन झाले पाहिजे होतं ना घरी, पण फिरलाच नाही ना तो. निघाला तर फिरलाच नाही, स्वतःच्या जीवाचे वाखे करून राहिला पण नाही फिरला तो घराकडे. आई त्याच्यासाठी मन नको दुखू तू, बिलकुलही त्याच्यासाठी मन नको दुखू. मन दुखाच्या लायकीचा नाही म्हटलं तो. त्याला जर आपली लागली असती ना तर म्हटलं बायकोला नेऊन सोडलं असतं माहेरी, आणि आपल्याच्यात राहायला आला असता तो. पण त्याला काहीच नाही लेणं देणं आहे ना आपल्यासोबत. कारण की आपण आता पैसे नाही देऊन राहिलो त्याला. पहिले पैसे देऊ म्हणून तो ये. आता पैसे नाही देऊन राहिलो तर आता काय देईन तो? आता काही देणं देणं नाही त्याला, ना मायसोबत घेणं देणं आहे ना बापासोबत घेणं देणं आहे. माझ्यासोबत तर आहेच नाही म्हणा. किती काय म्हटलं तरी एवढं मोठं काम सांभाळलं म्हटलं तर त्यानं पाहिलं नाही, झाकूनही नाही पाहिलं का कशी चालून राहिली दुकान, कशी नाही. घरात कसं चालू आहे कसं नाही. एवढं मोठं सगळं ताण बाबावर येऊन गेलं म्हटलं. आणि आता बाबांना टेन्शन घेऊ काय माहित बाबाची तब्येत कशी दुरुस्त होते का नाही होत. नाही रुंजून असं नको बोलू नको असं रुंजून. असं नको बोलू. होईन ते बाबा, चांगलेच होईन ते बाबा. आपण त्याची सेवा करू ना. तू आहे ना त्याची सेवा करायला. होऊन जाईन ते बाबा. तू ये बाबा, होऊन जाईन चांगले. ह्या वर्षीचा तालजोड काही बराबर नाही दिसून राहिला. पायानी भेटून राहिल्या. टोपणं करायला म्हटलं फुली पाडून ठेवली वावरात, पण काही नाही. एकाच्या तोंडी जाऊन जा लागून राहिलं एका बाईच्या. का चलता का वो बाई तर एक टसना मस्त करून राहिली. काय माहिती ह्या वर्षीची पेरणी उशिरा होते काय तर. आणि मागच्या वर्षी एवढं काही पीक झालं नाही म्हटलं. पीक पूर्ण अंगावर येऊन गेलं. कसंच कास्तकारी करावं आणि कशीच नाही काही समजून नाही राहिले. मुठ्ठीनं म्हटलं पैसा लागते वावरात पण काही भेटत नाही त्याच्याजवळून. आता महिना लागला जूनचा म्हटलं तर पाणी यायला सुरू झालं होतं. आणि अजून उघाड देऊन दिली 2-3 दिवसाची. वावराचं तर असं आहे का एक दिवसाची उघाड भेटली का पूर्ण भुरभुर होऊन येऊ देते माती. आता काय मी पिंकर लावा लागते काय तर तालचोड लावा लागून वावरात कायचा ना कायचा. काय करावं तो. एक तर घराचं येऊन जाते सगळं. आता याले अंक्याली सोबत घेऊन चाललो. आता ह्या अंक्या बाहेर जाईन म्हटलं तेव्हा कुठं घराचं तालचोड बरोबर येईल. आता देऊन राहिला म्हणा तो पिंटाई देऊन राहिला घरात पैसे. पण तेवढे पैसे नाही होत. तेवढ्या पैशानं लय लागते घरात खर्च लय लागते. काय करावं तो. अरे बाबा बसल्या इथं. बाबाला मागतो मी पैसे. ते म्हटलं पुन्हा माझ्या मागं लागून गेली होती. पार्लरला जायचं आहे म्हणे किती दिवस झाले म्हणे मी गेली नाही म्हणे. आता माझ्याजवळ तर काही पैसे पाणी काही आहे नाही. बाबाला म्हणतो मी आता बाबासोबतच चाललो ना मी वावरात. बाबाला म्हणतो द्या म्हणून मला म्हणे 2,000 रुपये म्हणून बाबा. कमीत कमी 1,000 रुपये देऊन देतो तिले आणि बाकीचे 1,000 रुपये माझ्याजवळ ठेवतो खर्च पाण्याले.
बाबा मी काय म्हणून राहिलो तो बाबा काय झालं रे गेला होता काय तिकडे गेला होता काय शांता वहिनीच्या इकडच्या बाहेर जाते म्हटलं टोपाले तर त्याला विचारून आला काय आहे काय त्या खाली असं तर सांग त्याला घेऊन जाऊ मग उद्या आपण पेरणी करायसाठी हो बाबा गेलो होतो ना गेलो होतो तिकडे पण त्या बाया म्हणते दुसरीकडे चालल्या म्हणते दुसरीकडे चालल्या त्याला म्हटलं म्हटलं 2 दिवसाचं काम आहे म्हटलं आपलं तेवढी टोपणं करून द्या म्हटलं पण नाही म्हणे तिकडचा सोका आहे म्हणे मग मी थांबलो निघून गेलो मग बाबा काय करता आता काय करता आता बाया तर काही भेटून नाही राहिल्या हो ना माय बहीण काय करा काय नाही मग म्हटलं तिकडे उघाड पडून जाईल मग तिकडे बाया भेटून नाही राहिल्या आता काय करावं तर वावरात पेरणी होणं गरजेचं आहे ना वेळेवर पेरणी झाली का बरोबर पीक निघते आता म्हटलं ऊन पडून राहिली आता बियाणं गेलं असतं मातीत तर भूर करून 8 दिवसात निघालं असतं म्हटलं ते मस्त हिरवगार वावर होऊन गेलं असतं पण कायच्या माय बहीण बायाच नाही भेटून राहिला काय करावं तो बाबा मी काय म्हणतो ते दुर्गा आजीच्या इकडे जाऊ काय तिकडे बाया घ्या असं तर पाहू काय तिकडे जाऊन हो पाहिजो मार परत तिकडे एखादा चक्कर भेटलं तर घेऊन चाललं जाऊ मग आपण उद्या बियाणं सारं आडून ठेवलं खराब होऊन जाईन बियाणं ते पेरणी नाही झाली तर जाय बरोबर जाय मार एखादा चक्कर जाऊन हो बाबा जातो ना बाबा मी काय म्हणून राहिलो होतो मला म्हटलं पैसे असून तर द्या ना 2,000 रुपये असून तर द्या ना मला पैसे कायले पाहिजे रे तुले कायले पाहिजे पैसे खर्च वाढला काय तुया का जास्तीचे शौका करून राहिला एवढाले 2,000 रुपये कायले पाहिजे घरातच तर राहून राहिला तू माझ्यासोबत चालून राहिला बाबा विसरले वाटते मला लग्न झालं म्हणून आहे ना विसरले वाटते ते का मला बायको आहे बायकोचा खर्च आहे म्हणून त्याला असं वाटून राहिलं का मी एकटा रुकटाच आहे काय बाबा ते ना माझ्यासाठी नाही पाहिजे होते 500 रुपये द्या मला पेट्रोल पाण्यासाठी बाकीचे ना मला तिच्यासाठी पाहिजे होते पूनमसाठी ते तिला काम आहे म्हणते थोडंसं अरे अच्छा माय बहीण मी विसरूनच गेलो पूनमचं विसरूनच गेलो मी पोरीले द्या लागन ह्यानी काय खर्च पैसे हो घेऊन जाजो किती पाहिजे 2,000 रुपये घेऊन जाजो पण सध्या नाही आहे माझ्याजवळ थोड्या वेळाने देतो मी तुले थोड्या वेळाने देतो अलमारीतून काढून बरं ठीक आहे ना बाबा मी तिला सांगून देतो ते मला पैसे मागून राहिली होती 2-3 दिवसापासून काहीतरी खर्च आहे म्हणते तिचा तर मागून राहिली होती आता तुम्हाला म्हटलं तर तिला सांगून देतो हो म्हणून राहिली म्हणून बाबा आणि नंतर जातो म्हटलं तिकडे बाया सांगासाठी हो सांगून दे आणि मग लवकर जाय बाया चालल्या जाईल नाही तर हातातून मग आता या पोराले काम केव्हा लागते आणि केव्हा नाही आता याचा रिझल्ट आल्यावरच पाहा लागेल याच्यासाठी नोकरी पण तेव्हापर्यंत म्हटलं आपल्याला सांभाळाच लागेल ना आता लहानाचं मोठं केलंच अजून थोडे दिवस आता हे लग्न झालं ना अंदामंदातच लग्न होऊन गेलं आता तिचा खर्च तर सांभाळाच लागेल आता तोही कमाई पूत नाही आहे ना कमाई पूत राहिला असता तर त्यानं सांभाळ केला असता तिचा थोडे दिवस म्हणा नंतर मग तर आहेच तोच पण त्याचं पण हे एवढं सगळं काही नाही आहे का आपल्यावर भारत येऊन जाते कसं काढावं पैसे आणि कसे नाही तिकडे ते म्हणता म्हणते मला 2,000 रुपये पाहिजे इकडे ह्या म्हणते मला 2,000 रुपये पाहिजे घरात एवढा खर्च कसंच काढावं माणसानं आणि कसंच नाही डोक्याच्या वरतच चाललं सगळं काही खर्च आता पण द्या तर लागतेच आपल्याला आपली अशी तशी करायला लागते पण खर्च पूर्ण करायला लागते का लेकरीवर फार टाकावं काय आपण मोठं छोटं आहे आपल्यालाच टेन्शन घ्यावं लागते बाबा झाला का नाश्ता झाला काय हो झालं ना नाश्ता झाला बसलो होता आता काहून तू चालला नाही का ऑफिसवर सुटी आहे का तुला आज लव उशीर होऊन राहिला ना नाही बाबा सुटी कुठे आहे जा लागते उशीर नाही होऊन राहिला काही जास्त नाही वाजले आता जास्त नाही वाजले मी काय म्हणतो बाबा मी म्हणून राहिलो होतो मशिनीचं काय करता तो आला होता दुरुस्त करणेवाला आता तू म्हणून राहिला होता जास्त पैसे मग त्याला त्या मशिनीला एवढे पैसे लावायला पुरते काय सांगा ना मग काय करता त्याचं अरे पिंट्या त्या मशिनीला दुरुस्त करणं काही पुरणार नाही सारी ढाचा झाली म्हटलं ते सारा जंगवा लागून गेला मटेरियल खराब झालं म्हणते त्याच्यातलं आणि त्याला पैसे लावून काय फायदा आहे 4 दिवस चालन ते अजून बंद पडून जाईन मी काय म्हणतो राहू दे ना सध्या मशीन सध्या राहू दे पाहू ना नंतर पण बाबा आता कसं बाबा राधिकाची तब्येत काही बरोबर नाही लागून राहिली आणि कामाचा भार येऊन गेला जास्त ते पूनम काही एवढी कामं करू लागत नाही मशीन राहिली असती तर चांगलं झालं असतं आता बाबा माझा इरादा होता म्हटलं आपण पुराणी मशीन देऊन टाकू भंगारवाल्याले आणि नवीन मशीन घेतली तर चालणार नाही काय बाबा नवीन मशीन घेऊन द्या ना काय म्हणता तुम्ही अरे मी विचार केला होता नवीन मशीनीचा विचार केला होता तर मी त्या दुरुस्त करण्यावाल्यालाच विचारली तर म्हणे चांगली मशीन म्हणे 25-30 हजाराची येते म्हणे आणि सध्या म्हटलं पेरणी आली तोंडावर बाईचा रोज एवढा महाग आहे पेरणीसाठी आपल्याला पैसे लागन ना आणि ते पैसे जर घरात टाकून दिले तर पेरणी राहून जाईल तिकडे मग मागच्या वर्षी एवढं काही पीक पाणी झालं नाही सध्या म्हटलं पेरणी किरणी होऊ देऊ नंतर पाहू मग निंदाच्या वेळेस घेऊन घेऊ
पण तेव्हापर्यंत ॲडजस्ट करावं लागून रे. सध्या माझ्याजवळ तर काही जमत नाही पैसे. कारण की काय आता मागच्या महिन्यात दिले होते त्या 10,000 रुपये, तर ते म्हटलं लागून गेले. त्याच्यावर तर अजून मी किती खर्च चालले दिले ते चालले गेले म्हटलं पैसे. घरात तर जेवढे पैसे राहिले तेवढे कमी आहे. आणि सध्या तर निघत नाही रे बाबू माझ्याकडून पैसे. सध्या तालजोड होत नाही मशिनीचा. तू या पगार भेटून राहिला होता ना. तू याच्यात जमत असेल तर पाय ना बाबा. मी काय म्हणतो, कॅशमध्ये तर नाही होईल, पण म्हटलं फायनान्सवर घेऊन घेतो म्हटलं मी. मशीन घेऊन घेतो म्हटलं. आणि महिन्याचे पैसे फेडून टाकत जाईल. जेवढे येईन तेवढे महिना पारून घेतो मग. काय म्हणता तुम्ही? कारण की कसं बाबा गरजेची आहे ना मशीन. गरजेची मशीन आहे. मशीन आवश्यकच आहे म्हटलं घरात. तब्येत खराब राहिली, काही राहिलं, भारी कपडे राहिले, निघून जाते. टेन्शन नाही राहत एवढं. मी काय करतो, उद्या मला पैसे भेटते ना. आता तुम्ही तर जमत ना म्हणता, तर असं करतो मी, उद्या जातो दुकानात जातो आणि रेट गिट काढून येतो. जर जमली तर सोबतच घेऊन येईन मग. काय म्हणता तुम्ही? फक्त एवढं आहे का, उधारीत घेतली तर जास्त भरावं लागते पैसे थोडेसे. 2-3 हजार रुपये जास्त द्यायला लागते. मग काय करता आता, आपली अडचण तर निघून जाते सध्या पुरती. बरं पाय ना, तुझ्या विचारानं पाय. उद्या जाचो दुकानात जाचो. तुला कसं काय बरोबर वाटते तर पाय कर. पण माझ्याकडून जमणार नाही सध्या पियुष. सध्या पेरणी आली ना तोंडावर, माझ्याकडून काही जमणार नाही. तुलाच घ्या लागन ते, तुला सप्ते फेडायला लागन त्याचे. तर विचारपूर्वक घेजो, जास्त काही महाग घेजो नको. बरं ठीक आहे ना बाबा. पण बाबा सध्या कोणाला सांगू नका घरात. आईले तर बिलकुलही नका सांगू. आई म्हटलं जास्तीत जास्त गोष्टी करत बसते. आईले सांगू नका, कोणालाच नका सांगू. मी पाहतो, जमली तर उद्या घेऊन येईन, नाही तर मग 2-3 दिवसात त्याचा तालजोड लावतोच मी. बरं पाय, तुला कसं काय जमते तर कर. त्या पोरीसोरीचे पाहा लागते जरासं. त्याचाही जीव होय, सकाळ ते संध्याकाळ राबत राहते. राधिकावर तर जास्तच भारी येऊन जाते. पाय तू जसं समजते तसं कर तुले. पण फक्त पाहिजो, नाही तर एखादा घाटून देईन म्हटलं तुले. वस्तू चांगली घेजो. ते पाय एवढी महाग घेतली होती म्हटलं, सारा जंग लागून गेला त्याला. व्यवस्थित ठेवली नाही ना, काही नाही, सारा पैसा आकारत गेला म्हटलं. नाही बाबा, पैन बरोबर पाहून आणतो ना. एखाद्याला चांगल्याला नेईन, ज्याला समजते त्याला. बरं बाबा, आता करतो मी ऑफिसला जायची तयारी. बांधला असेल राधिकानं डबा गिबा बांधला असेल, घेऊन जातो आता मी. बरं ठीक आहे ना, जाय. का रे पियुष, तू आई कुठे गेली? तू आई नाही दिसून राहिली मला. नाश्ता करायला नाही, कायले नाही, कुठे चालली गेली तू आई? दिसली नाही बाबा मला आई तर मला सकाळपासून नाही दिसली, उठलो तेव्हापासून. बाहेर गिरं गेली असन. बरं बाबा, येतो मग मी. मला उशीर होऊन राहिला आता. माय बहीण निघाली असेल ना, ते निघाला तिले दिवस. निघाला तिले दिवस. इथं बसू दे, तिथं बसू दे. याच्या गोष्टी करू दे, त्याच्या गोष्टी करू दे. माय बहीण घरात काही राहत नाही. घरात राहत नाही, बस बाहेर बोला तर मग तिला एकदम चिरकांडी झोमते, चिरकांडी झोमाले. तर चला मग मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, हायप द्या. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता राहिली म्हटलं, ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली होती ना, त्याची सगळ्याची नावं घ्यायची वेळ आली आता. चला तर मग सगळ्या आपल्या मायबहिणीची आपण नावं घेऊन घेऊ. रेखाताई मोहाडीकर, रंजनाताई इंगोले, हितेश डहाके, प्रियंकाताई मून, भारतीताई वाघमारे उमरेड, मनीषाताई फोंदके, प्राचीताई मुळे संभाजीनगर, विक्रम पाटील, गणेश वाडेकर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा, ललिताताई भरडे, अनिताताई तायडे, सुजाताताई ढेरे, जोजो कदम, सुनीताताई ठाकूर विहार मुंबई, सुनंदाताई नागरारे, मृदुलाताई लंगारे, वैजयंतीताई माहितकर, लताताई चौधरी मुंबई, अश्विनीताई गहुले, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, तारुण्य जुमनाके, अजिंक्य पडघाण, प्रतिभाताई नन्नावरे. तर या सर्वांचे खूप मनापासून आभार, ज्यांनी आम्हाला छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.